नमस्कार, कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर इथे मी तुम्हाला तोंडात विरघळणारी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. तर इथे मी सर्वात पहिले अर्धा किलो चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि इकडे मी कुकरला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर मी इथे स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे आणि कुकरला 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर मसूर डाळ शिजून रेडी आहे. डाळ शिजेपर्यंत मी इथे गूळ पण बारीक करून घेतलेला आहे आणि चाळणीच्या साहाय्याने मी डाळ बारीक वाटून घेत आहे. बघा, गरम असते तोपर्यंत डाळ वाटून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला इजी आणि सोपं पडतं ते. हे बघा, आपली गूळ आणि चणा डाळ बारीक वाटून झालेली आहे. कढई गरम करायला ठेवून मी गूळ आणि चणा डाळ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे. तोपर्यंत मी इथे वेलची पावडर तयार करत आहे आणि त्यामध्ये मी 1 चम्मच वेलची पावडर घालून घेतलेली आहे पुरणामध्ये. आणि पुरण आपलं खाली लागणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, या प्रकारे त्याला छान हलवत राहायचं आहे आणि आपलं इथं बऱ्यापैकी पुरण झालेलं आहे. बघा, घट्टसर किती सुंदर कलर आलेला आहे पुरणाला, तुम्ही बघू शकता. हे बघा, खालीसुद्धा लागलेलं नाही आहे. छान आपलं पुरण इथं बनवून रेडी झालेलं आहे. तर मी इथे पीठ मळायला घेत आहे. बघा, त्यामध्ये मी 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घालून कणिक मळून घेत आहे आणि 10 मिनटं पाण्यामध्ये सोडून दिलेली आहे मी. आणि हे बघा, 10 मिनटानंतर मी मऊसूत असा गोळा बनवून घेतलेला आहे कणकेचा. त्यासाठी मी इथे पीठ घेतलेले पोळी बनवण्यासाठी लावायला आणि पुरण घेतलेलं आहे. एकीकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. चला, तर आपण आता पोळी बनवून घेऊयात. तर कणकेला वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपलं हे पुरण भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित पुरण भरून घ्यायचं आहे. यामुळे आपली पुरण छान बसले तर छान आपली पोळी होईल आणि फाटणार पण नाही. हे बघा, अशा प्रकारे त्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता इथे पोळी फाटू नये म्हणून हलक्या हाताने पोळी लाटून घेत आहे. बघा, अशा प्रकारे माझी पोळी इथे लाटून रेडी झालेली आहे आणि पोळीतलं सर्वीकडं पुरण पसरलेलं आहे. तर आपण इथे तव्यावर पोळी भाजून घेऊ. गॅस थोडा कमी होता, त्यामुळे मी गॅसची फ्लेम थोडी वाढवून घेतलेली आहे आणि इथे मी पोळीला वरतून तूप लावून घेत आहे. तुम्ही इथे तेल पण लावू शकता. हे बघा, या प्रकारे छान आपली पुरणपोळी इथे तयार होत आहे. मग आता मी वरच्या बाजूनी सुद्धा तूप लावून घेत आहे पोळीला. दोन्ही साईडनी तेल किंवा तूप तुम्ही दोन्ही पण लावू शकता. हे बघा, किती सुंदर मऊ आणि खूपच लुसलुसीत झालेली आहे पुरणपोळी आणि टम्म फुगलेली पण आहे ती. हे बघा, सुंदर अशी दिसत आहे आपली पुरणपोळी. खरंच कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम लोण्यासारखी मऊसूत झालेली आहे आपली पुरणपोळी. बघा, इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून बघा. आवडल्यात लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.